सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, जीवाला ज्ञान व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वर करतात, त्या लीळेंमधून आपल्याला जो परमेश्वरांनी समज दिला, ज्ञान दिला, बोध दिली, जाणीव करून दिली, ते आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्यात हा बदल करत करत परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर सकाळीच महादायसांनी उपारासाठी परमेश्वराला विनवलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे बरोबर आणलेलं होतं, हा सर्व सीधा बाईसांकडे ते देतात. आणि बाईसांना ते सांगतात की सर्वज्ञांना भक्तसणासहित उपार करावा. आणि ते पदार्थ पण सांगतात की काय करायचं. गुळमिऱ्याच्या पोळ्या करू, तांदूळ शिजवायचे, शेवयाची खीर करावी म्हटले. अशा पद्धतीनं महादायसांच्या पद्धतीनं बाईसांना सांगितलं आहे. आता बाईसा काय सांगते की बाईसा म्हणतात तांदळाची खीर करू, शेवया शिजू, म्हणजे त्यांनी उलटं सांगितलं. यांनी अगोदर काय सांगितलं होतं की तांदूळ शिजू आणि शेवयाची खीर करू, परंतु बाईसा म्हणते तांदळाची खीर करू आणि शेवया शिजू, म्हणजे उलटं सांगितलं. आणि त्या पद्धतीनं महादायसा म्हटलं तांदूळ शिजू. बाईसा म्हणतात बाबा हे गुजरातकडचे आहे, त्यामुळं त्या प्रांतातले आहे, त्यांना तांदळाची खीर आवडते. सहजच बाईसांनी नैसर्गिकरित्या सांगून टाकलं. आणि महादायसाला अजून बोध नाही. महादायसा फक्त येत आहे, इथं थांबताय. आणि त्याच वेळेस त्यांनी काय सांगितलं की हे काय हो ईश्वर परमेश्वर, त्याला कसली आवड निवड आहे म्हणले. आणि आपण असं कसं ठरवू शकतो की देव असे आहे, देव तसे आहे. तर अप्रत्यक्षरित्या बाईसांनी जे सांगितलं ते बाईसाच्या प्रवृत्तीनं सांगितलं. त्या प्रेमी भक्त होत्या, त्यांना देवाची खावणी, देवाची आवडी माहीत होती, थोडीशी माहीत झाल्यामुळं त्यांनी तो विचार मांडलेला आहे. आणि महादायसाला तेवढा समज नसल्यामुळं महादायसांनी जे सांगितलं तेही योग्य आहे. तर ही त्यांची जी चर्चा चालू होती त्यावेळेस मात्र देव सर्वज्ञ ओसरीत बसलेले होते, आसन होते आणि ते ऐकत होते. ते ऐकत असताना मग बाईसांना देव काय म्हणतात की बाई हे सांगताय हे का करत नाही तुम्ही, नाहीतरी इतर वेळेस तुम्ही जे सांगताय तेच करताय आणि ते होणारच आहे. त्याच्यामुळे हे जे सांगताय म्हणजे महादायसांची देवानी कड घेतलेली आहे. आणि महादायसा जसं सांगताय तसं करा तुम्ही, म्हणे काय हरकत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही म्हणण्यानुसार ते होईलच नंतर. आणि महादायसांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना थोडासा पश्चाताप झाला, त्या घाबरल्या. आणि मग त्या बाईसांना म्हणतात बाई आता तुम्हाला जे योग्य वाटलं तेच करा. बाईसांच्या म्हणण्याप्रमाणेच मग उपार झाला. महादायसांच्या चूक लक्षात आलेली आहे. देवाची काय खावणी आहे, देवाची काय प्रवृत्ती आहे, त्या बाईसा जाणतात. आपण आज आलेलो आहे, बाईसा कायमच्या देवाबरोबर आहे. बाईसा सर्व बघताय. आपण कधीतरी कुठंतरी केव्हा तरी जातो, आपल्याला काही माहीत नसतं आणि आपल्याला खूप माहिती आहे असं आपण दाखवण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक तिथं गेल्यानंतर तिथली काय आहे सिस्टम, ती सिस्टम समजून उमजून घेऊन मग आपण विचारून करायचं असतं. आपण जर काही गोष्टी आपल्याला माहीत नसताना आपण करायचा प्रयत्न केला तर मग तिथल्या ज्या सिस्टमला हा धक्का पोचतो. आणि मग ते महादायसाच्या लक्षात आल्यानंतर महादायसा बाईसांना विनंती करते की बाई तुम्ही जे म्हणताय तेच करा, आम्हाला त्यातलं काही माहीत नाही. तोपर्यंत सर्वज्ञांनी विहारणाला विजय केलेला असतं केदाराच्या देवळाकडे. आणि तिकडं गमन केल्यानंतर इकडं उपाराची सर्व यांनी तयारी केली. आणि उपार झाल्यानंतर बोलवण्यासाठी बाईसा गेल्या. सर्वज्ञांना विनंती करतात की बाबा उपार तयार झाला आहे, आपण आगमन करावं. बाईसांनी विनंती केल्यानंतर देव म्हणतात बाई इथंच का पूजन होऊ नये, इथंच का तुम्ही येऊ नये, तुम्ही असं करा इथंच सर्व घेऊन या, इथंच आपण उपार करू. आणि अशा पद्धतीनं देवाने तिथंच आसन झाल्यानंतर सर्वच उपार वगैरे घेऊन या महादायसा आहे, बाईसा आहे, देव जिथं होते तिथं गेलेले आहे. महादायसांनी श्रीचरणाचं प्रक्षापन केलेलं आहे, सर्वज्ञांचं पूजन केलं, दुपारती मंगळारती केलेली. आणि त्यानंतर बाईसांनी ताट केलं, भक्तजनांना वाढलं. महादायसांनी ताटावरील जे मुखवस्त्र म्हणजे कपडा टाकलेला होता तो काढला. आणि बाईसांनी जे बी केलेलं होतं सर्वज्ञान ओवाळून, आता बाईसांनी लिंबू चिरून मीठ मोहरी घालून सर्वज्ञावरून ओवाळून टाकलेलं आहे. आता बाईसा ह्या प्रेमी भक्त आहे, काळजी वाटते, आपले पण आहे, लागले पण आहे. बरेच भक्त लोक येतात
मागे एकदा बाईसांनी नजर उतरायला देवाची लावली होती, आतासुद्धा देवानी देवाची नजर उतरवलेली आहे. हा जरी जीव स्वभाव असला तरी परमेश्वर आहे, परमेश्वराला कोणत्या प्रकारच्या गोष्टी नाही आहे, परंतु आपलेपणाने लागलेपणाने आपण ज्याच्या संदर्भात या गोष्टी करतो त्याच प्रकारे अगदी बाईसा देवाच्या बाबतीत करताय, कारण ते लागलेपण आहे, ते आपलेपण आहे. जरी देवाला असं काही नसलं आणि बाईसांना हे माहीत जरी असलं तरी तो स्वभाव आहे, ती एक प्रवृत्ती आहे. त्या पद्धतीने त्यांनी ते वाळून टाकलं. महादाईसांनी सुद्धा दंडोत घातलं. महादाईस सर्व हे बघताय. आता महादाईसाला अजून बोध नाही आहे, परंतु महादाईसांना आवड निर्माण झालेली, देवाजवळ येतात, सन्निधानात राहतात, देवसुद्धा त्यांना निरूपण करतात. निरूपण कोणतं? त्यांच्या प्रश्नाचं. त्या चर्चक असल्यामुळे त्या प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नातून देव उत्तर देतात. अजून त्यांचे प्रश्न हे दैवराटीचे सुरू झालेलेच नाही आहे, हे कर्मराटीचे असल्यामुळं कर्मराटीतले जे शंका आहे, प्रश्न आहे, ते घेऊन आलेले, तो संस्कार ते घेऊन आलेले आणि तेच देवाला विचारताय. आणि इथला अनुभव त्यांच्यासाठी वेगळा असल्यामुळं ते कुतूहलाने बघतात पण. आणि मग सर्वज्ञांनी भक्तजनांसहित जेवण करायला सुरुवात केली आणि देवानीसुद्धा विचारलं की हे काय बाई म्हटले, कारण आता देवानी जे सांगितलं होतं ते झालेलं नाही आहे, जे बाईसांनी सांगितलं ते झालेलं आहे. आणि मग शेवटी तांदळाची खीरच केली म्हटले. आणि मग बाईसांना सर्वज्ञांनी विचारलं, बाई या म्हणत होत्या ते का नाही केलं तुम्ही? ते तर म्हणत होते तसं तुम्ही करायला पाहिजे होतं. मग महादाईसा लगेच देवाला परिहार देतात की जी गोसावींची प्रवृत्ती मला काही माहीत नाही, बाईसा गोसावींची प्रवृत्ती जाणतात, त्याच्यामुळं मीच त्यांना विनंती केली आणि ते करायला लावलं. आणि मग देवाने त्यांनी जे सांगितलं होतं देव ते डिक्लेअर करतात की बाई तुम्ही जे म्हणत होते की देवाला कसली आवडीनिवडी, त्या पद्धतीनं तेच बरोबर आहे आणि तेच योग्य आहे, परंतु आमची प्रवृत्ती बाईसांना माहीत आहे आणि त्यामुळं आम्हाला जरी आवडीनिवडी नसली तरी आम्ही या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाचे देहधर्म जीवधर्म स्वीकारलेले असल्यामुळं आणि ते या जीवाच्या अयोग्य नाशासाठी योग्यता निर्माण करण्यासाठी आमची ती प्रवृत्ती असते. ती प्रवृत्ती बाईसा ओळखतात. अशामुळं देवानी महादाईसाला अप्रत्यक्षरित्या जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे, हे थोडी थोडी पेरणी करायचं काम परमेश्वर करतात. आणि मग महादाईसा दुःख करतात. इथे आत तोपर्यंत बाईसांना विचारून करा म्हटले, तुम्हाला इथलं माहीत नाही. आणि म्हणून मग देवाने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी दुःख केलं आणि मान्य केलं. त्यानंतर तो उपार झालेला आहे. उपार झाल्यानंतर गोळा विडा सर्व झाल्यानंतर त्या गुंफेत गमन करतात. आता महादाईसा देवाच्या सन्निधानात आहे. एक दिवशी असंच देवाला ते प्रश्न विचारतात, कारण ते मासोपवासिनी आहे, ऋतुवैकल्य करतात, अन्य रहाटीमध्ये बरेच उपास तापास करण्याची प्रवृत्ती आहे. आणि त्यावेळेस ह्या सर्व विधवा बाया आहे. विधवा बायांना ऋतुवैकल्य करणं आणि देवधार्मिकता करणं हा एकच उपक्रम असायचा. त्याच्यामुळं त्या करत होत्या आणि देवाकडं आल्यानंतर सुद्धा ते करत होत्या. पण देवाने त्यांना कधी नाकारलं नाही की हे करू नका, ते करू नका, असं करा, तसंच करा. त्या प्रश्न विचारायच्या, त्या अनुषंगाने प्रसंगानुरूप देव मात्र निरूपण करायच्या. आणि तसंच देवाला त्यांनी एकदा विचारलं प्रश्न का जी मी मासोपवास करीत होते म्हटले. आता मासोपवास म्हणजे 1 महिन्याचा असलेला तो ऋतू आहे, ते ऋतुवैकल्य आहे. परंतु काय झालं की 15 दिवस माझ्याकडून झालं, कारण मला त्रास झाला, आजारी पडले मी. मूळव्याधीचा त्रास झाल्यामुळं माझे जे वडील आहे वायनायक, त्यांनी मला गावाला घेऊन गेले आणि त्यामुळं ते जे मी मासोपवास करत होते ते महिनाभर करायच्या ऐवजी 15 दिवस केला. आणि त्याच्यामुळं आता मला काही दोष लागेल का? कारण ह्या दोषामध्येच आपण सर्व अडकलेलो. काहीतरी करायला निघालो आणि करता नाही आलं का आपल्याला लगेच भीती वाटते की अरे दोष लागला का काय. परंतु दैवराटीचं म्हणजे परमेश्वराच्या भक्तीतलं जे तत्त्व सिद्धांत आचार विचार प्रणाली ती वेगळी आणि कर्मराटीची आचार विचार प्रणाली ती वेगळी. तिकडं काय आणि इकडं काय हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल इथं कोणत्या प्रकारचा दोष नसतो. कारण परमेश्वर काय म्हणतात, एक विधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान. काही विधीनं अनुष्ठान होतं, काही भावाने अनुष्ठान होतं. परमेश्वर म्हणतात येथीचं जे आहे ते विधीच्या आणि भावाच्याही पलीकडचं आहे, आचाराशी त्यागाशी निगडीत आहे, शुद्धतेशी निगडीत आहे. त्याच्यामुळं आपण जे करतोय त्यात थोडंफार कमी जास्त इकडं तिकडं जरी झालं त्यांनी काही फरक पडत नाही. परंतु आपण अज्ञान असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते आणि या भीतीमुळंच मग आपण धार्मिकता योग्य करायची की नाही करायची, कशी करायची, त्यापेक्षा करायलाच नको अशी मानसिकता ठेवून आपण बऱ्याचशा गोष्टीपासून वंचित राहतो, दूर राहतो. आणि मग देव त्यावरती निरूपण करतात. देव म्हणत नाही की बाबा हे करायची गरजच नाही आहे, आवश्यकताच नाही, परंतु देवाने त्यातलं त्याच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर दिलेलं आहे
केलं असतं तर फळ झालं असतं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे महिनाभर जर केलं असतं तर ते देवतेचं जे बी आहे ते फळ भेटलं असतं म्हटले. मग ते म्हणतात जी मासोपवास करीत होते तेव्हा वायनायक असं म्हणायचे की मासोपवास जर तुम्ही केला तर मी जीव देईल, त्याच्यामुळे तुम्ही काही हे करू नका. तेव्हापासून मी वासंवास जे व्रतवैकल्य ते करणं सोडून दिलं. तर ते केल्याने काय होतं, न केल्याने काय होतं म्हटले. मग देव म्हणतात बाई केलं तर दोन्ही होतात, पापही होतं आणि पुण्य होतं. आता बघा व्रतवैकल्य केल्याने काय पापही होतं, पुण्य होतं देव सांगतात. आणि जर नाही केलं तर दोन्ही होत नाही, केलं तर मात्र दोन्ही होतं आहे. तर याच्या पाठीमागं परमेश्वरांनी तत्त्वज्ञान तर सांगितलं आहे, पण सायन्स पण सांगितलेलं आहे. महादायसा म्हटलं ते कसं काय, पापही होतं पुण्य होतं, न केल्याने काहीच होत नाही. तर देव म्हणतात बाई उपवास केल्याने काय होतं, आत्म्याला पीडा होते. आता उपवास जर केला तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा कितीतरी पेशी असतात आणि तेही जीव आहे, ते मरतात. मेल्यानंतर हिंसेचं पाप लागतं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या पाप होतं आणि त्यामुळे पाप लागते म्हटले. उपवासामुळे आत्मा थोडासा जे बी आहे तो त्याला त्रास होतो, म्हणून तो शुष्क होतो, त्यामुळे पाप होतं. आणि व्रत तीर्थ केल्याने पुण्य लाभतं. ज्या ज्या देवतेचं तुम्ही करताय व्रताची समाप्ती करायची त्यावेळेससुद्धा ब्राह्मणांना तुम्ही जेव घालतात, दानदक्षिणा देतात, तर ते दुःख मिश्रित फळ होतं. त्यामुळं जर असे व्रतवैकल्य केले तर तुम्हाला पाप पुण्य दोन्ही होतं आणि जर काहीच नाही केलं तर तुम्हाला दोन्ही होत नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आता या महादायसाच्या कर्मराटीचे जे प्रश्न आहे, त्याच्या मनातले जे अन्यथा ज्ञान आहे ते फेडत आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपणही अन्य लोकांशी चर्चा करत असताना आपल्याला या गोष्टी थोड्या थोड्या माहिती असायला पाहिजे. आणि जर लीळाचरित्र तुम्ही वाचत असाल, अभ्यास करत असाल, थोडंसं चिंतन करत असाल, सत्संग ऐकत असाल, तर या गोष्टी आपल्याला माहिती पण होतात. फक्त त्याचे प्रमाण देता आले पाहिजे. डायरेक्ट तुम्ही नाही नाही हे करण्याची गरज नाही, ती करण्याची गरज नाही असं जर म्हटलं तर मग दरी पडते आणि तुझं माझं होऊन धर्माला जी लोक अनुकूल व्हायचे ते अनुकूल न होता प्रतिकूल होतात. आणि म्हणून साऱ्या अडचणी निर्माण होतात. आपलं खूप कठीण वाटतं, आपल्याला खूप वेगळं वाटतं. लोक त्याच्यामुळे धर्मापासून दूर राहतात, एक सुरक्षित अंतर ठेवतात. सर्वात मेन म्हणजे आपला धर्म आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. महादायसा देवाच्या सन्निधानात आहे, ती अन्य आहे आणि ती प्रश्न विचारते. देव सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांना सांगताय. त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही देवता किती, प्रपंच किती, हा काय ते काय, या भक्तीतून काहीच होणार नाही आहे, तू उपदेश घे किंवा मग दैवराटी स्वीकार, तिकडं सारं सोडून दे, काही सांगितलेलं नाही देवाने. त्या येतात, विनंती करतात, त्यांच्या कर्मराटीच्या अनुषंगाने जे जे देवाच्या ठिकाणी करण्याची इच्छा आहे देवसुद्धा त्यांना करू देतात. आणि त्यांनी जो प्रश्न विचार त्या प्रश्नाचं उत्तर सप्रमाण देतात. अशा पद्धतीनं देवाने महादायसाला निरूपण केलेले. तर महादायसा म्हणत आहे ते कोणतं जे म्हणजे काय दुःख मिश्रित जे फळ आहे ते कोणतं मिळतं म्हटले. आता एक उत्सुकता आहे, चिकित्सा आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करतो, आपण कधी क्रिया करतो, स्मरण करतो, स्थानवंदन करतो, तर काय होतं मला, मी किंवा धार्मिकता करतोय तर त्या धार्मिकतेतून मला काय होणार आहे, या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. उलट आपण ते पहिले समजून घेतलं पाहिजे आणि मग केलं पाहिजे. जर त्याचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर त्या करण्याला जी सात्विकता किंवा जे लागलेपण, जे योग्यता किंवा ज्या आचारा तत्व सिद्धांताच्या आवडीनं जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. कारण जीव हा स्वार्थी आहे, फायद्याचं बघतो. आपल्याला फायदा दिसत असेल तर आपण ते बरोबर योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आणि फायदा नसेल तर करायचं म्हणून करतो. त्याच्यामुळं लगेच महादायसा विचारते तुम्ही म्हणताय दुःख मिश्रित फळ, मग ते दुःख मिश्रित फळ म्हणजे नेमकं काय आणि काय होतं. आता हे कळता कळताच महादायसाला अप्रत्यक्षरित्या परमेश्वर हे जे देवतेचे जे धर्म आहे ते सांगताय आणि त्यातून काही होणार नाही या अप्रत्यक्षरित्या नंतर त्यांना कळणार आहे. बाई खंडमाळकाचं म्हणजे काय, लहान प्रदेशाचं संधी अधिकारी वगैरे राज्य मिळतं. त्यावेळेस जे राजे राजवाडे संस्थानिक होते त्या पद्धतीने देवाने सांगितले आजच्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळेल किंवा मग काहीतरी मोठ्या अधिकारावरती काहीतरी त्याला भेटेल. म्हणजे हे कर्मराहाटीचा सिद्धांत आहे, तो दैवराटी तुम्ही लावू शकत नाही. कर्मराहाटीचे लोक धार्मिकता करताय, व्रतवैकल्य करताय, ती दृष्टपरच करताय काहीतरी भेटावं म्हणून. आणि त्या देवतेचं जे व्रतवैकल्य आहे ते योग्य पद्धतीने जर केलं तर त्या व्यक्तीला काहीतरी म्हणजे काय, एखादी नोकरी भेटेल, संधी अधिकारी होईल, एखादा गव्हर्नमेंटचा नोकर होईल. आता आज समाजामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि व्यक्ती तेवढे अनंत जीव आहे.
प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी नसतो. कोणीतरी कितीतरी हजारो लोक प्रयत्न करतात. एखादा IAS होतो, एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो, एखादा आमदार होतो, एखादा खासदार होतो. तर हा एखादा जो आहे तर त्यांनी ह्या अप्रत्यक्षरित्या ह्या देवतेच्या कुठंतरी कधीतरी पाठीमागच्या जन्मात म्हणा किंवा या जन्मात म्हणा ते ऋतुवैकल्य केलेलं असतं आणि ते पूर्ण झाल्यामुळे त्याला ते मिश्र फळ भेटतं. आता तुम्ही हाच सिद्धांत जर इकडं लावला तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला हा परमेश्वरांनी हे कर्मराटीचा सिद्धांत, कर्मराटीचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे सांगण्याचं तात्पर्य आहे की मी एका सत्संगाला गेलो होतो आणि त्या सत्संगामध्ये मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की आम्हाला एका साधूंनी सांगितलं की जर दैवराटीच्या साधू संतांना जर 500 लोकांना तुम्ही जेवू घातलं तर तुम्ही आमदार होऊ शकतात, 1000 लोकांना जेवू घातलं तर खासदार होऊ शकतात, जर पंक्ती दिल्या तर मग तुम्हाला एखादी सरकारी नोकरी भेटू शकते. म्हणजे त्या भिक्षुकांनी अन्यथा ज्ञानामुळं ह्या लीळेचं प्रमाण घेऊन अप्रत्यक्षरित्या त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की अत्यंत चुकीचा हा सर्व कर्मराटीचा सिद्धांत आहे, दैवराटीचा त्याच्याशी अर्थी संबंध नाही. दैवराटीत परमेश्वर स्पष्ट सांगता कर्मवश सकळे पावे. कर्माने जर तुम्ही मिळवलेला असेल, अर्जकत्व मिळवलेला असेल तर ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. परंतु दैवराटीचा उद्देश परमेश्वर प्राप्ती आहे. दैवराटीचा उद्देश दृष्टपर भक्ती आहेच नाही. हे मिळावं ते मिळावं आपल्या कर्मात असेल, आपला हट्ट असेल त्या पद्धतीनं परमेश्वर आपल्याला सकाळची विषय व्यवस्था करून या देवतेच्या माध्यमातून आपल्याला ते देतातच. परंतु इथं येण्याचा, इथं धार्मिकता करण्याचा उद्देशच वेगळा आहे. त्याच्यामुळं हे सिद्धांत जर आपण दैवराटीत लावले तर ते चुकीचं ठरल. आणि म्हणून हे कर्मराटीचे सिद्धांत आहे. आणि मग आत्ता या मिनिटाला एखादा कर्मराटीचा जीव किंवा दैवराटीचा जीव नामधारक आहे, उपदेशी आहे, वासनिक आहे, त्यांना महत्त्वाकांक्षा असतात, त्याला नोकरीची अपेक्षा असते, लग्नाची अपेक्षा असते किंवा आणखीन काही राजकारणात अपेक्षा असते, त्यांनी हे जर केलं तर मग ते त्याला भेटल असं नव्हे. त्याची क्रिया वाया जाणार नाही. कारण ती हेतुपर आहे, दृष्टपर आहे. ती परमेश्वरापर्यंत पोचणार नाही, ती देवतेपर्यंतच पोचणार आहे. कारण त्यांनी हेतूनी केलेली आहे. आणि हेतूची क्रिया म्हणजे देवतेची भक्ती. हेतूची जी बी धार्मिकता आहे ती देवतेची, जरी ती दैवराटीत होत असली तरी. त्याच्यामुळं त्याला जर त्या पद्धतीनं जर सिस्टम नदी त्यांनी केली त्याला कधीच भेटेल. परंतु तिथं दैवराटीचा अर्थार्थी संबंध नाही. जरी त्यांनी दैवराटीत केलेली जरी भक्ती असेल पण ती हेतुपूर्वक दृष्टपर केलेली असल्यामुळं ती बाह्य अंगाने दैवराटीत दिसली तरी अंतरांगाने मात्र ती देवतेचीच भक्ती आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग महादाईसाला ते सर्व समजून सांगितलं. आणि काम्यकर्म म्हणजे काय, दृष्टपर फळ आणि अदृष्टपर फळ यावरती देवानी तिथं निरूपण महादाईसाला केलेलं आहे की हे सर्व दृष्टपर फळ आहे. म्हटले तुम्ही केलं काहीतरी अपेक्षेने स्वार्थाने तर ते तुम्हाला भेटत राहतं आणि त्यांची फळप्राप्ती तुम्हाला ती देवता देत असते. अशा पद्धतीने त्यांनी निरूपण केलं. त्यानंतर परत एका दिवशी महादाईसा देवाच्या सन्निधानातच आहे. त्या चर्चेत काही प्रश्न पडलेले असतात, ते पुराण त्यांनी ऐकलेलं असतं, कुठंतरी जाऊन ते काहीतरी ऐकत असतात. आणि कर्मराटीतले असल्यामुळं सर्वच ऋतवैकल्य उपास तापास ते करतातच. परंतु आता परमेश्वराकडे आलेलं आहे आणि परमेश्वराला प्रश्न विचारल्यानंतर परमेश्वर आपल्याला निरूपण करतात योग्य पद्धतीनं. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं एकादश येते आणि एकादश त्यांनी धरलेली असते. आणि मग महादाईसा देवाला विचारते की मी एकादश करायची पण वायनायकाने ती सोडायला लावली. आता ती मी एकादश पण करत नाही तर ती आता मी करत होते परंतु आता सोडलं तर मग मला दोष लागेल का, भीती लागेल का. आजही आपल्या याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. दैवराटी आहे, बोध आहे, आपण धार्मिकता करतोय परंतु हे केलं तर ते नाही केलं तर दोष लागेल का, भीती. ही जी भीती आहे मनामध्ये अर्थात परमेश्वराचा जो धर्म आहे हा भीतीकडून निर्भयतेकडे नेणारा आहे, भयाला बाहेर काढणारा. भय हा आपला स्वभाव आहे आणि परमेश्वराने स्वभावाला मात्रा द्यायला लावली. भय हा स्वभाव, या स्वभावातून बाहेर पडायचं म्हणजेच निर्भयतेकडे जायचं आहे. पण ती निर्भयता कशी निर्माण होणारी, परमेश्वराच्या ज्ञानाने, ब्रह्मविद्या शास्त्राने. आणि ती जर आपण घेतली तर आपल्याला कधीही दोष लागेल का किंवा आपल्याला पाप लागलं का, आपलं काही चुकलं का, ही भावना कधी येत नाही. चूक जर निर्माण झाली तर ती अविधी असते. ती विधी करता करता कधीतरी कळत नकळत आपल्याकडून घडलेली घटना असते. परंतु त्याविषयी पोळ असावी, काठीण्य येऊ नये. त्याविषयी आपण प्रसव मोडत असतो, प्रायचित्त करत असतो आणि चुकी न होण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर महादाईसाने तिथं विचारलं की मी जर एकादशी करत होते ती सोडली आहे, वायनायकांनी सोडायला लावलेली आहे, तर मग मला काय आता पाप लागेल, दोष लागेल तर काय होतं. सर्वांना केली नाही तर दोन्ही होत नाही. तसंच सांगितलं, जर केली नाही तर दोन्ही होत नाही. म्हणजे पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. केली तर पापही लागेल आणि पुण्यही लागेल. इथंसुद्धा परमेश्वराने खूप मोठं सायन्स सांगितलं आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रकारचे ऋतुवैकल्य, उपास तापास
कोणत्या प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. कारण हे सारे ऋतुवैकल्य आहे, कर्मकांड आहे, विधी आहे, हे उपास तापास आहे, सारे देवतेचे धर्म आहे. आणि आपण परमेश्वराची भक्ती करत असताना देवतेची सारे धर्म सोडून परमेश्वराच्या भक्तीला अनन्य भावी शरण एकनिष्ठ भक्ती करतो आहे. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर शुभाशुभ नाही, ज्योतिषशास्त्र नाही, वास्तुशास्त्र नाही, कर्मकांड नाही, उपास तापास नाही, ऋतुवैकल्य नाही, इथं काही करायची गरज नाही. परंतु आपण तिकडची सिस्टम, तिकडचे संस्कार इकडे घेऊन येतो. इकडं आपण अमावस्या पाळतो, पौर्णिमा पाळतो, खेती करण्याच्या अनुषंगाने त्या गोष्टी करतो. याचं कारण काय का तो संस्कार आपल्याला लागलेला आहे, ते अज्ञान आपल्याकडं आहे. त्याच्यामुळं ते नॅचरल स्वभावच झालं पाहिजे. आपल्या मनात ती गोष्टच आली नाही पाहिजे. परमेश्वरांनी शास्त्र सांगताना सायन्स पण सांगितलेलं आहे. आणि आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे की अमावस्या पौर्णिमा कशी होती. सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आल्यानंतर ज्यावेळेस चंद्र आतमध्ये राहतो तेव्हा पृथ्वीवरती अमावस्या असते, आणि ज्यावेळेस पृथ्वी आतमध्ये असते त्यावेळेस पौर्णिमा असते. याचं कारण काय का सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्राने अडवला का अंधार पडतो, म्हणून अमावस्या समजतो. आणि त्याला अडसर नसेल तर पौर्णिमा समजतो. आज हे सायन्सने आपल्याला प्रूफ केलं तरी आपण त्यात अडकलेलो आहे. आणि हे शास्त्र परमेश्वरांनी ब्रह्मविद्याशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण परमेश्वरांनी स्वतःची ओळख देताना सकळे ज्ञान सकळे विज्ञान हे शब्द वापरलेले. विज्ञान म्हणजेच परमेश्वराचं शास्त्र आहे, परमेश्वराची ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ते वेगळं काही नाही आहे. आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. महादाईसा विचारते एकादशीच्या व्रतात एकच उपवास, तसं दानही करायचं असतं. त्याची प्रसिद्धी पण खूप झालेली आहे. आजही आपण बघा एकादशी धरणारे खूप लोक धरतात, परंतु ती एकादशी का धरायची, कोणत्या देवतेची आहे, कशी धरायची हे मात्र कोणालाच माहीत नाही. आणि ती दैवराटीच्या साधकाला ती अडचण पण येते. ती अडचणसुद्धा देवाने इथं काढून टाकलेली, मनातली भीती काढून टाकलेली आहे. ते म्हणले त्याची प्रसिद्धी खूप आहे. एकादशी केल्याने काय होतं म्हटले. देव म्हणतात दोन्ही होतं, पापही लागतं, पुण्य लागतं. पाप कशाने लागतं, महादाई सांगते व्रत केल्याने पाप का लागतं, तर जीवाला पीडा होते म्हटले. उपवास धरायचा असतो दिवसभर, अप्रत्यक्षरित्या आपल्या पोटामध्ये काही अन्न जर नाही गेलं तर आपल्या शरीरामध्ये असलेले जे पेशी असतात तेही जीवत असतात आणि ते मरतात. म्हणल्यानंतर हिंसेचं पाप लागतं. करोना काळामध्ये जो जीवाणू आपल्याला सांगितला होता तो डोळ्याला दिसत नव्हता, तर तो सुद्धा आपल्या शरीरात होता. याचा अर्थ तोही एक जीवच आहे. आणि अनंत जीवामध्ये अशी कितीतरी गोष्टी आहे का आपल्याला माहीतच नाही आहे, ज्ञातच नाही आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी आपल्याला हे सांगितलं आहे की इथं पीडा लागते जीवाला, आणि त्या पीडा लागल्यामुळं, ऋतुवैकल्य केल्यामुळं, उपास तापास केल्यामुळं जीवजंतीची हानी होते, हिंसा होते, म्हणून पाप लागतं. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपवास तापास करायला लावलेला नाही. परंतु एक उपवास परमेश्वराने आपल्याला करायला लावला, बाई तुम्ही नित्य उपवास आहे. या महादाईसालाच सांगितलेलं आहे की तुम्ही नित्य उपवास राहिले पाहिजे. नित्य म्हणजे काय, 2 घास कमी खाणे. आहारावरती परमेश्वराने खूप सुंदर आणि खूप आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवन प्रणाली आहे, ती सांगितलेली 11 सूत्रातून ती जर आपण पाळली तर आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची व्याधी, आळस, कंटाळा किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्या काही येऊ शकत नाही. म्हणून मी सांगत राहतो की परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवन प्रणाली, जीवन सुंदर करण्याची एक रीत आहे. ती जर आपण समजून घेतली तर सुंदरता आपल्या जीवनाला येईलच. परंतु जे सुख वाटेल, तो परमेश्वराचा जो आनंद आहे, त्या आनंदाची अनुभूती आपल्याला काही प्रमाणात येऊ शकते. परंतु आपण त्यात वेचलं पाहिजे, आवडीनं ते आपण घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. आपण लीळा वाचतो, सत्संग ऐकतो, परंतु आपल्यातला जो बदल परमेश्वराला अपेक्षित तो आपण करत नाही. आणि बदल हा आचार, आणि आचार हा त्याग आहे, आणि त्याग हाच आपला धर्म आहे. हे लक्षात जर घेतलं तर क्षणोक्षणी त्याग देवाने करायला लावलेला आहे. आणि मग क्षणोक्षणी त्याग कशाचा करायचा, प्राप्त विषयांचा. विषय प्राप्त होणार आहे कुठंतरी केव्हा तरी प्रत्येकाला, तर त्याचा आपला त्याग केला पाहिजे. आणि ही त्यागाची प्रवृत्ती जर असेल तर आपोआपच यातून आपण बाहेर पडतो. तर देव म्हणतात ती पीडा लागते आणि त्यामुळं देह शुष्क होतो, त्यामुळे पाप लागतात. द्वादशीच्या दिवशी तुम्ही समाप्ती करतात, देवब्राह्मणाला जीव घालतात, त्यामुळं पुण्य होतं आणि फळही होतं म्हटले. तर एकादशी व्रत कसं करायचं हे जेव्हा महादाईसा विचारते देवाला, तर ते कुणालाच माहीत नाही. देव म्हणतात हे एकादशी व्रत वैकल्य जे करतात हे कुणालाच माहीत नाही. लोक फक्त करतात. आज एकादशी म्हणजे काय, फक्त खिचडी खाणे, उपवास धरायचा आणि भरपूर भरपेट खायचं. याच्या व्यतिरिक्त बाकी दुसरा त्याचा काही सिद्धांतच राहिलेला नाही. कोणालाही विचारा तुम्ही एकादशी का करायची, कोणासाठी करायची, कशी करायची. मग उपवास या शब्दाचा अर्थ काय होतो, उपवासाचा अर्थ उपवाशी राहणे म्हणजे पदार्थाचा वास पण न घेणे, पदार्थ न खाणे. आणि मग तरी तुम्ही पदार्थ फक्त वेगळे करतात आणि ते खातात. तर हा जो विषय आहे, देव म्हणतात
एकादशी कोणालाच माहीत नाही म्हटले. बाई काय करायचं असतं, आळणी ताक भाताचं एकच वेळ जेवण करायचं असतं म्हटले. जमिनीवर निद्रा करायची असते, ब्रह्मचर्य मौनाचं पालन करायचं असतं आणि आळणी ताक भाताचंच ते जे पारणं आहे किंवा उपवास आहे तो सोडायचा असतं म्हटले. असं केलं तरच फळ भेटतं म्हटले. आणि हे फळ मिळवण्यासाठी या पद्धतीने ज्या सिस्टमने जर केलं तरच उपयोग होणार आहे. एखाद्या शाळेचा पेपर आपल्याला लिहायचा आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने दिलं तर त्याला मार्क पडणार आहे. तसंच विधीचं आहे. ती विधी जशा पद्धतीने सांगितलेली आहे तशी जर केली तर त्याचा काहीतरी उपयोग होईल. यांना काहीच माहीत नसल्यामुळं ते फक्त करायचं म्हणून करतात आणि ती बी एक समाज व्यवस्था आहे. ही एक परंपरा आहे, एक रूढ पडलेली आहे. तो संस्कार लागलेला आहे म्हणून लोक करतात आणि तीच मानसिकता आपली पण झालेली असते. तर महादाई म्हणते दोघा चौघांना जीव घालाव देव मानतात, पंगत घालावी, नाहीतर उपवास केल्याचं नरकच होतात बाई म्हटले. त्याच्यामुळं तुम्ही जसं पाहिजे तसं केलं तरच होईल. आता महादाईसा उपवास धरते, ऋतवैकलं धरते, ते सोडलेले कळत न कळत आणि त्याचा काही दोष लागेल का, ही भीती असल्यामुळं देवाला ती विचारते आणि देव त्यांचा निरूपण करून त्यांच्या मनातली जी भीती आहे, जो दोषाची जी भीती आहे ती काढून टाकताय. म्हणून आता महादाईचा देवाकडे आकर्षित होत आहे. प्रत्येक गोष्ट आता देवाकडून क्लिअर होती आहे, स्पष्ट होती आहे आणि म्हणून ती उठते, देवाला दंडोत घालते, चरणावर मस्तक टेकवते आणि त्या पद्धतीनं ही चर्चा परत कंटिन्यू चालूच असते. देवाला ती पुन्हा विचारते का जी आम्ही एकादशी करू किंवा न करू असं कोणालाच माहीत नाही म्हटले. कारण कसं आहे, समाजामध्ये सगळीकडेच एकादशी केल्या जाते. आता आपल्यालासुद्धा आपल्या बाबतीतसुद्धा अडचणी येतात. एकादशी म्हटली का सगळीकडेच एकादशी केल्या जाते आणि मग आपण समाजव्यवस्थेमध्ये गेलो. आता साधू संतांचा विषय येत नाही, पण नामधारक वासनिक आहे. समाजामध्ये गेल्यानंतर देव म्हणतात की तुम्हाला लोक विचारतील एकादशी धरली का. आपण तर ऑलरेडी धरलेली नसते, परंतु समाजव्यवस्था म्हणून आपण धरलेली आहे असं सांगावं. कारण का, तर समाजव्यवस्थेमध्ये ते लोक अज्ञानी असतात, ते नाव ठेवतात सारं एकादशी सर्व लोक धरतात आणि हे का धरत नाही. मग काही समाजाच्या हिंदू धर्माच्या काही वेगळे आहात का हे लोक, हे एकादशी का धरत नाही आणि प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाही. वास्तविक आपल्यालाही त्यातलं माहीत नसल्यामुळे एक न्यूनगंड भीती निर्माण झालेली आहे आणि मग महादाईचा तेच धागा पकडते की आता लोकांना तर काही माहीत नाही आम्ही एकादशी धरली काय आणि नाही धरली काय, परंतु हे कधीतरी कळतं एकादशी करीत नाही असं समजलं का मग आम्ही काय करतो म्हटले, एकादशी धरली असं सांगतो आणि चोरून जेवण करतो म्हटले. कारण वायनायकांनी जरी एकादशी धरायला नाही लावली तर समाजात ती आहे परंपरा आणि मग आम्ही धरली असं सांगतो आणि चोरून जेवतो. तर त्याच्यातसुद्धा मनामध्ये त्यांच्यामध्ये एक भीती आहे आणि नंतर बारशीच्या दिवशी पारणं पण करतो, लोकांना फक्त दिसावं, माहिती व्हावं या अर्थाने. सर्व सत्यार्थ प्रकटे म्हणले सत्य हे कधी ना कधी लपलं जात नाही, कधी ना कधी बाहेर पडतंच. तुम्ही जरी असं करत असेल तर लोकांना कळणार आहे, समजणार आहे की तुम्ही करत नाही का करताय, काय करताय. ते सत्य जे आहे हे कधी लपल्या जात नाही आणि सत्याला कधीही कोणत्याही प्रकारचं प्रमाण द्यावं लागत नाही. 2 दिवस लागेल, 4 दिवस लागेल, पण सत्यार्थ मात्र प्रकटतंच. आणि अशा पद्धतीनं देवाने लोकांना हे माहीत आहेच म्हटले. त्यांच्या देखत तुम्ही आता भिक्षा का करू नये अशी महादाई देव स्पष्ट सांगताय. देव म्हणतात की तुम्हाला आता लपून छपून जरी केलं तर लोकांना हे माहीत होणारच आणि आता हे माहीत झालेलंच आहे. तर माहीत झालेलंच आहे तर मग तुम्ही भिक्षा का करू नये. कारण आता हे मासोपवासिनी आहे, ह्या विधवा बाया आहेत, त्यावेळेस धार्मिकता करत असताना या भिक्षा करावं लागायच्या आणि देवाच्या सन्निधानात आल्यानंतर तर त्यांना ती सवय लागून गेली होती. तर आता एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्ही भिक्षा का करू नये म्हटले, अशा पद्धतीनं उघड का जेवू नये म्हटले. तर सर्वांतले बाई स्त्री पुरुषांचा जो ते देव आता सत्यार्थ प्रकटे असं सांगितल्यानंतर महादाईसाला असं वाटतं की आपण जरी लपवलं तरी आता लोकांना माहीत झालेलंच आहे, कळलंच आहे, तर मग आम्ही भिक्षा जी तुम्ही म्हणताय ती का करू नये, उघडपणे का करू नये. काय फरक पडतो, लोकांना माहीतच झालेलं आहे, तर आपण स्पष्टच सांगावं आणि त्या पद्धतीनं आपण भिक्षा मागावी. तर देव त्यांना समजतात स्त्री पुरुषांचा व्यवहार साऱ्या जगाला माहीत असतो म्हटले. मग चव्हाट्यावरती ते पलंग मांडतात का म्हटले, तसं नाही आहे. त्याच्यामुळं जरी लोकांना माहीत असलं तरी आपल्याला संग्रह पाळायचा आहे. लोक आपल्याला मारतील, तोंडात शेण घालतील, नावं ठेवतील, दोष लागेल आणि तो दोष कोणाला लागेल, तो आपल्याला नाही लागणार, अप्रत्यक्षरित्या आपल्या धर्माला लागेल. कारण धर्मामुळं आपण करतोय आचार आणि त्या धर्मामध्ये धर्माचं ज्ञान त्यांना बोध नसल्यामुळं ते अप्रत्यक्षरित्या तुम्हाला बोल लावायच्याऐवजी धर्माला बोल लावतील आणि त्यांना जो दोष लागेल धर्माला बोल लागल्याचा त्याला निमित्त तुम्ही व्हाल. त्याच्यामुळे संग्रह पाळायचा असतो म्हटले. काय फरक पडतो, संग्रह पाळायचा म्हणजे काही समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे,
परमेश्वर असताना ज्या ज्या ठिकाणी संग्रह पाळण्याची वेळ आली तेव्हा समाजव्यवस्था सृष्टीव्यवस्थेला मान देऊन परमेश्वराने सुद्धा पाळलेला आहे. आणि म्हणून नामधारक वासनिकाचा हा अत्यंत महत्त्वाचा आचार आहे की संग्रह पाळावा. आणि संग्रह पाळणं म्हणजे काय, समाजमध्ये गेल्यानंतर काही समाजव्यवस्थेच्या परंपरेच्या अनुषंगाने काही गोष्टी आपण जरी करत नसलो तरी आपण करतोय असं दाखवावं, सांगावं. परंतु तुमच्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळे आहोत असं न दाखवता विनाकारण त्यांना आपल्यावरती बोल लावण्यासाठी संधी न देता आपण तसं वागलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी भिक्षा करू नये म्हटले, कारण समाजव्यवस्था भंगते, लोक नावं ठेवणार, तुमच्या तोंडात शेण घालतील. अशा पद्धतीनं देवाने त्यांना निरूपण केलेलं आहे. सर्वांनी दृढपणे संग्रहाचा आचार करायला लावलेला आहे. आणि मग वेगळ्या पद्धतीनं वागण्यास हरकत नसताना लोकांची जी मानसिकता आहे, आचारभ्रष्ट होऊ नये आपणही. त्यामुळं मनाविरुद्ध, कोणाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, सृष्टीव्यवस्थेच्या विरुद्ध आपणही काही वेगळा आचार करण्याची आणि वेगळा आचार सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुमच्यातले, तुम्ही आमच्यातलेच आहोत. फक्त आम्ही त्या साधनेवरती असताना कशी साधना करायची ही आपली करायची असते आणि समाजव्यवस्थेला मात्र सांभाळायचं पण असतं. आणि नामधारक वासनिकांना हा बॅलन्स ठेवावाच लागतो. कधी कधी साधुसंतांना ही गोष्ट करावी लागते, परंतु आपल्या सिद्धांताला, आपल्या तत्त्वसिद्धांताला बाधा येणार नाही. त्यासाठी आपण ती कुशळता, ती व्यावहारिकता सांभाळून ती आपण करायची असते. धर्म सांभाळायचा आहे, धर्म आपण समजून घेतलेला आहे, जाणून घेतलेला आहे, आणि धर्म आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी करायचा आहे. परंतु समाजव्यवस्था एकीकडं असते, सृष्टीव्यवस्था एकीकडं असते. समाजामध्ये अज्ञान असतं, ते अज्ञान आपण काढू शकत नाही. आणि मग आपल्याला एकच पर्याय असतो, समाजव्यवस्थेला धरून समाजात राहायचे तर समाजाचे संकेत पाळावे लागतात. आम्ही काही वेगळे आहोत असं न सांगता, असं न दाखवता आपला धर्म आपल्याला सांभाळता आला पाहिजे, तोही तडजोड न करता. जर आपण आपल्यावरती आजची परिस्थिती बदललेली आहे, लोकांना लक्षात आलेलं आहे की महानुभाव आहे, महानुभावांची आचार विचारप्रणाली थोडीशी वेगळी आहे, पण तरीही त्या अडचणी येतात. आणि महादायसांच्या माध्यमातून आपल्याला ह्या अडचणीतून कशी मात करायची देवानी सुंदर असं निरूपण केलेलं आहे. आणि धर्म सांभाळत असताना ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या, आणि ह्या कर्मराटीचे सिद्धांत दैवराटीला न लावता दैवराटीचे सिद्धांत काय आहे हे समजून उमजून आपल्या जीवनामध्ये उतरून जर ते पाळत राहिलो, कोणत्याही प्रकारची तडजोड न करता एकनिष्ठतेने परमेश्वराच्या समर्थाची निष्ठा ठेवून आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, तर नक्कीच आपल्याला परमेश्वर देव होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.